तेल टाकलं, जिरं टाकायचं, खडा मसाला टाकायचा, त्याच्यानंतर हिरवी मिरची, कढीपत्ता, कांदा घालायचा, कांदा छान परतल्या गेल्यानंतर आपल्याला टमाटर घालून घ्यायचं, याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं चवीपुरतं, छान परतून घेऊत आपण. हळद टाकून घेऊत, छान परतून घेतो एकदा, जेणेकरून टमाटर आहे ना छान नरम झाला पाहिजे. लाल तिखट घालायचं, मला म्हणजे कमी किंवा जास्त त्या प्रमाणामध्ये. माझ्याकडे कालचा शिळा भात आहे, तो भात आहे तर मी फोडणी घेऊन आलेली आहे. रात्रीचा भात आहे. टमाटर आहे ना छान शिजलेला आहे, भात टाकून घेते आणि छान एकदा मिक्स करून घेते. बघू शकता मित्रांनो, छान मिक्स करून घ्यायचं. आपला जो शिळा भात आहे तो वाया न जाता अशा पद्धतीनं जर आपण मुलांना करून दिलं तर आवडीने खातात. टमाटा राईस नक्की बनवू शकता किंवा बनवा. सांगितल्याप्रमाणे शिळ्या भातापासून ही एक रेसिपी. छान मिक्स करून घेतलं मी आणि थोडं 2 ते 3 मिनिटांना आपण याला झाकण ठेवू. तर झाकण ठेवून घेते. बघू शकता छान वाफ आलेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका.